देवी तुम्ही तुझ्या डोळ्यात पाणी आहे त्यावरून मला कळतंय की तुझी आणि म्हाळसाची भेट कशी झाली असावी। जी मी जाते आता वाड्या। बानू तुला माझा राग आला असेल ना? नाही देवी, अहो तुमचा राग नाही नाही, अहो पाप लागल जी मला। मी म्हणाले म्हणून तू गडावर आलीस, त्यांची क्षमा मागितलीस। मला ठाऊक होतं की हे तुझ्यासाठी सोपं नाही आणि हे सगळं मी व्यर्थ कसं जाऊ दे। नाही देवी, पण मला आता काय बी नग आहे बघा। असं कसं? तू जे दुःख झेललंयस त्याचं दायित्व आता माझं आहे। नाही जी, तुम्ही बी वाईट नका वाटून घेऊ, त्यात त्यांची बी काय चूक आहे। माझ्या पायी त्यांचा संसार सुखाचा नाही झाला। असं नाही बानू, तू स्वतःला अपराधी समजू नकोस। मी सांगते, मला तुझ्या गतजन्माविषयी ठाऊक आहे। तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस। जे घडतंय त्यात तुझा काहीही दोष नाही। आणि मी हे देखील सांगेन की हात म्हाळसाचा देखील काही दोष नाही। जे घडतं आहे ही नियती आहे। तुम्ही दोघींनी असं समोरासमोर येणं हे पूर्वनियोजित होतं आणि ते तसंच घडतं आहे। मग तू म्हणशील की मी तुला क्षमा का मागायला लावली, परंतु पुढे जे शुभ घडणार आहे त्यासाठी मी तुला आणि म्हाळसाला एक एक पाऊल पुढे टाकायला लावलं। आज त्या तुला जे बोलले असतील ते तुला माझ्यामुळे सहन करावं लागलं, परंतु आज मी तुला एक वचन देते। एक दिवस असा येईल जेव्हा म्हाळसा तुला स्वतःहून भेटायला येतील आणि तुमची गळा भेट होईल। तर देवी आता मला नाही त्यासनी भेटायचं। आता पतूर मी माझा मान बाजूला ठेवून कायम पडतं घेतलं, पर आता त्यासनी बी कळल काही बानू कोण आहे ती। बानू तू असं का बोलते आहेस? होय देवी, अहो तुम्ही सांगितलं म्हणून मी हे समज केलं, आणि तुम्ही सांगितलं का जीव दे तर ते बी करल मी। पर त्यांच्या संग आता माझा तंटा राहणार ही काळ्या दगडावरची रेग। मला तुझ्याशी आणखी बोलायचं आहे, परंतु आता नको। मी तुला सोडायला येऊ का? नाही जी, मी जाईल एकली। नारायण नारायण। श्री पार्वती देवींच्या मनातली साशंकता ही सत्य आहे की असत्य हे जाणून घेण्यासाठी त्यांना कोणाचे तरी सहाय्य हवे होते, आणि म्हणूनच श्री पार्वती देवींनी कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्यावर ते कार्य सोपवले। घडलेल्या घटनेला आता कसे सामोरे जायचे हा त्या दोघांनाही प्रश्न पडला होता। श्री पार्वती देवींच्या मनातली साशंकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। आता मी तरी काय करू? म्हाळसाताई कवा माझ्या संग धड बोलत्याल हे मला नग आहे वय, पर मला नुसतं मोहर बघितलं तरी त्यांचा राग होतो या। आता त्याला मी तरी काय करावं? शेवटी पार्वती देवींचे काय आणि माझे काय, शल्य सारखेच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या बानुशी यांनी विवाह केला, जिला आजवर या गडावर येण्यासाठी मी मज्जाव केला होता, ती आज मोठ्या मानाने या जेजुरीत राहते आहे। राहण्यासाठी वाडा आहे, दिमतीला सेवक आहेत, ते स्थान अखेर तिने मिळवलेच। नारायण नारायण। तर भक्तजन हो, श्री पार्वती देवींनीच आपल्यावर असे कार्य सोपवले आहे म्हटल्यावर कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश करणार तरी काय? श्री पार्वती देवी त्यांच्या मनातलं त्यांना सांगत होत्या आणि ते ऐकत होते, कारण मातेचे दुःख हे त्यांना देखील कसे बघवणार होते। नारायण नारायण।
माते, आपल्याखेरीज कैलासात अजून कोणीही नाही. जे आहेत ते श्री महादेवांचे प्रिय गण आहेत. त्यांनी उद्धार केलेले आहेत. होय. माते, तुझ्या मनात जे आहे तसं काही नसावं यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. माझी खात्री आहे तुम्हाला हे नक्की अवगत होईल की असे कोणाचे अस्तित्व आहे या कैलासात ज्याची कल्पना मला नाही. असा कोण आहे या कैलासात जो माझ्यापासून लपून राहतो आहे हे मला कळायलाच हवे. हो, आम्ही योग्य तो प्रयत्न करू. तू निश्चिंत राहा. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की कैलासातला हा सुखी संसार असाच सुरू राहावा. आधी आपण किती आनंदात राहायचो. ते आत्ताही आहोतच माते. नाही, आता महादेवांशी एकांतात बोलणे देखील शक्य होत नाही. तिथेच त्या आसपास कोणाचे तरी अस्तित्व जाणवते मला. तुम्ही काढाल ना ते शोधून? होय माते, तू निश्चिंत राहा. आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाही. नारायण नारायण. श्री पार्वती देवींनी तर त्यांचे कार्य पूर्ण केले होते, परंतु त्यांनी सोपवलेल्या या कार्यामुळे कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांना आता नेमके काय करावे हे काही केल्यास सुचत नव्हते. त्यांच्या मातेसाठी त्यांनी हे कार्य नक्कीच पूर्ण केले असेल याची मला खात्री आहे. नाही म्हाळसा, ते इतकं सोपं नव्हतं. कारण त्यांना माहित होतं की पार्वतीला जे सांगायचे आहे ते नेमके काय आहे. आणि खरं तर त्यांना हे श्री पार्वती देवींना सांगता आलं असतंही, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण तसं करणं म्हणजे थेट शिवलीलेत हस्तक्षेप करण्यासारखं झालं असतं. आणि ही गोष्ट त्या दोघांना चांगलीच ज्ञात होती. कैलासात ज्या ठिकाणी श्री पार्वती देवींनी त्यांच्यावर हे कार्य सोपवले होते त्याच ठिकाणी ते आता पुढे काय करावे हा विचार करत बसले होते. नारायण नारायण. बंधो, आता काय करावे? आपण मातेला सांगितले तर आहे की आपण तिच्या शब्दाबाहेर नाही म्हणून. आपल्याला तिला सहाय्य करावेच लागेल. म्हणजे देवी गंगा ह्या श्री महादेवांच्या मस्तकावर आहेत हे आपण मातेला सांगायचं? ते कसं सांगणार? आपण त्यात हस्तक्षेप करणं योग्य ठरणार नाही. मग ह्यावर पर्याय काय? विचार करायला हवा. बंधो, आपण ही गोष्ट श्री महादेवांना सांगावी का? नाही, मला हे उचित वाटत नाही. गंगा प्रकट हो.